महत्वाची बातमी, वडीगोद्रीमध्ये मराठा आंदोलकांची बाईक रॅली आता निघतेय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे। वडीगोद्रीमध्ये काल काही वेळ तणावाची स्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती, कारण वडीगोद्रीमधून अंतरवाली सरळ ठिकाणी येण्यासाठी मराठा आंदोलक जे आहे ते येत होते। मात्र त्यावेळेला पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेडिंग केल्यामुळे त्यांना अडवण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झालेली होती। जरांगेने सुद्धा यावेळेला पोलिसांना फोन करून मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे। त्यांना भेटण्यासाठी अशा स्वरूपाच्या गाड्या ज्या आहेत, रॅली जी आहे ते मोठ्या संख्येने येत आहेत, पण ते या ठिकाणावरून जाताना घोषणाबाजी करतायत आणि ही घोषणाबाजी केल्यानंतर ओबीसी कार्यकर्ते सुद्धा घोषणाबाजी या ठिकाणी करत आहेत। त्यामुळे परिस्थिती जी आहे ती तणावाची बनलेली आहे। मात्र पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असल्यामुळे आपण बघू शकताय की ही परिस्थिती नियंत्रणात राहत जरी असली तरी परिस्थिती चिघळत असताना सुद्धा पाहायला मिळतं। हे आपण बघू शकता की पुन्हा ही कार्यकर्त्यांची गाडी जाते आणि या ठिकाणी घोषणाबाजी आहे आणि दुसऱ्या बाजूला लगेचच ओबीसी कार्यकर्ते सुद्धा घोषणाबाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या ठिकाणी वातावरण जे आहे ते तणावाचं सुद्धा बनत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे सगळे ओबीसी कार्यकर्ते ते एका बाजूला थांबलेले आहेत। समोरून घोषणा दिली की ओबीसी कार्यकर्त्यांकडून सुद्धा घोषणाबाजी केली जाते। त्यामुळे या ठिकाणचं वातावरण जे आहे ते तणावाचं बनत चाललेलं असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। समोर जर आपण बघितलं तर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं सुद्धा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण त्यांच्याशी या विषयावरती बोलणार आहोत। मात्र या ठिकाणी सातत्याने आमने सामने येत सुद्धा चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण बघू शकता की या ठिकाणी उपोषण सुरू आहे। वाघमारे सर, हाके सर, हे अशा पद्धतीने राहिले जात आहेत, तुमचे कार्यकर्ते थांबून आहेत आणि हे आमने सामने येत आहेत, वातावरण तणावाचं बनतंय। हा शासनाचा प्रश्न आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। ती रॅली जर तिकडून म्हणजे डायव्हर्ट केली असेल तर खाली कशी काय येते ती रॅली? त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना। तर मॉब सायकोलॉजी, ज्यावेळी मॉबमध्ये क्राऊड येतो त्यावेळी मॉब सायकोलॉजी वेगळी असते, अलग असते। याचा विचार प्रशासनानं करावा। तुम्ही काय सांगाल वगैरे? एकतर रॅली येत असताना प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे। उड्डाणपुलाच्या वरून गेलं, समोरच्या फाट्यावरून ते जाणार आहे, तिथं उड्डाणपूल संपतोय, त्यामुळे उड्डाणपुलाच्या खालून रॅली येऊन द्यायची नाही। दाखवायचंय कुणाला, नेमकं कुणावर दबाव टाकायचा आहे हे प्रशासनाने बी थोडं दखल घेतली पाहिजे। विनाकारण वाद लावण्याचं काम झालं नाही पाहिजे। आणि मी सकाळीच सांगितलंय, मनोज जरांगे यांनी त्यांच्या झुंडशाहीला आवर घालावा का, त्यांना पुन्हा जाळपोळ करायची का, पुन्हा कुणात दहशत माजवायची, हे त्यांनी आता बंद केलं पाहिजे। तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करा, दोघांनाही लोकशाही मार्गाने आंदोलन करायला अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे, तो बाबासाहेबांचा अधिकार सर्वांनी गाजवला पाहिजे। परंतु कुठेतरी ओबीसींच्या गावात, ओबीसींच्या आंदोलनाजवळ जाऊन जर एक मराठा लाख मराठा म्हणत असतील तर ओबीसींचे आंदोलक सुद्धा एकच पर ओबीसी सर्व म्हणण्याच्यात काय दुमत काय? आणि ते म्हणणारच, कुठे तरुणांच्या तोंडाला कोणी हात लावू शकत नाही। बरोबर आहे हाके सर, तुमच्याही उपोषणामुळे आणि मनोज जरांगेंच्या उपोषणामुळे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडते का? जबाबदारी कुणाची आहे? जरांगे काय मागण्या करतात बाबा, हे असं नव्हं, हे समजावून सांगण्याची जबाबदारी कुणाची आहे?